निर्मिती करणाऱ्यांना आणि फायनान्स करणाऱ्यांना पहिल्यांदा हे पाहिलं पाहिजे किती कोटीचा सिनेमा हे नको सांगूस मला, तो किती प्रेक्षक आणेल आणि कसे आणेल ते मला सांग. मराठी चित्रपटाला थोडीशी सावत्रपणाची ट्रीटमेंट दिली जाते. मला प्रामाणिकपणे वाटतं की आपण नेहमी फक्त चॅलेंजेसबद्दल किंवा हर्डल्सबद्दल बोलतो ना, त्याच्याऐवजी तसं न करता पेसिमिस्टिक न राहता निर्मात्याला ऑप्टिमिस्टिकच असायला पाहिजे. मी ह्या अडचणी गृहीत धरून मी तो पिक्चर कसा मार्केट करेन हेच बघायला पाहिजे. तुम्हाला लॉंग टर्म अप्रोच घेणारी निर्माती पाहिजे, पुढचा 10 वर्ष 15 वर्ष 25 वर्षाचा हे घेऊन, तरच तुम्हाला हा बिझनेस म्हणून सक्सेसफुल होईल. जो निर्माता आज येतोय आणि उद्या डिसअपिअर होतोय, ह्याच्यावरती फायनान्सरनी पैसे लावू नयेत, ह्याच्यामागे दिग्दर्शकांनी त्यांच्या नादी लागू नये, कलाकारांनी सुद्धा विचारात घ्यावं, हा विचार केला पाहिजे. आणि त्यांनी ठरवायला लागेल की ठीक आहे, आज सुदैवानी काय झालंय की देयर इज नो स्टार इन मराठी, लेट्स बी रिअलिस्टिक. हो, मी ते म्हणतोय निर्माता म्हणून मला असं एखादा स्टार खूप जर प्राइसी वाटत असेल ना, त्याला हात जोडून नमस्कार करणं की नाही परवडणार. कांचन अधिकारी यांच्या बातू बातू में या यूट्यूब चॅनलवरच्या या चर्चेत सहभागी होताना खूप मजा आली. कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में या यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंटही करा. नक्की पहा आमचाही हा कार्यक्रम बातो बातो में. सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये मी बरोबर कामं केलेले लोक होते, बट आय डिड नॉट गो टू देम ॲट ऑल. आणि आम्ही रिलीज केला, तो बॉक्स ऑफिसला चांगला चालला, आम्हाला अनुभव चांगला. सो व्हॉट यू थिंक दॅट तुम्ही तेच होतात त्या भाऊबळी करताना आणि तुम्ही परत तेच होतात जेव्हा तुम्ही मुरांबा केलात तेव्हा व्हॉट डिफरन्स यू फाउंड? मुरांबामध्ये आम्ही हेच केलं की यंगर ऑडियन्स समोर ठेवायचं. ती फिल्म तरुणांच्या इमोशन्स बद्दल आणि इश्यूज बद्दल आहे. बेसिकली त्याचा USP तो धरूनच ती बनवलेला होता आणि त्याला त्यामुळे तसा रिस्पॉन्स मिळाला. त्याचं संपूर्ण आत्ताच्या ह्याच्यामध्ये हा म्हणतो त्याप्रमाणे महत्वाचा मुद्दा असा लक्षात घेतला पाहिजे, तुम्ही फक्त क्रिएटिव्ह असूनही चालत नाही, तुम्ही फक्त बिझनेसमॅन असूनही चालत नाही. तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी जी काही तुम्ही वापरून एक कलाकृती तयार करताय ना, ती पोहोचवण्यासाठी तुम्हाला एक बिझनेसचा वेगळा सेन्स पाहिजे. आणि तुमच्याकडे नुसते पैसे असूनही चालत नाही. करेक्ट, नुसते पैसे असून तर नाही. म्हणजे तुमच्याकडे बिझनेस ॲटिट्यूड असला तरी सुद्धा तुमची क्रिएटिव्ह तुमची टीम पण तेवढी चांगली पाहिजे. हा जोपर्यंत समन्वय साधला जात नाही ना, तोपर्यंत इथे मांडू इच्छिते की सपोजिंग द प्रॉडक्ट इज गुड, आय एम कॉलिंग द फिल्म ॲज अ प्रॉडक्ट बिकॉज राईट नाव वी आर टॉकिंग ऑन द बिझनेस अँगल. सो द प्रॉडक्ट इज गुड आणि मग पुढचे काय क्रायटेरियाज तुम्हाला दिले पाहिजे? हे बघा, प्रॉडक्ट इज गुड म्हणजे हे पुन्हा रिलेटिव्ह आहे ना. प्रॉडक्ट इज गुड मला वाटून उपयोगाचं नाही ना. ॲज अ प्रोड्युसर प्रेक्षकाला वाटलं पाहिजे, तो कन्झ्युमर आहे तिकीट घेणारा, त्यातला जो कन्झ्युमर आहे त्याला तुम्हाला अपील करणारं प्रॉडक्ट आणि अपील करणारं कम्युनिकेशन आणि त्याला सहजगत्या पाहायला मिळणारं डिस्ट्रीब्युशन. आणि तसं ते पोहोचवलं गेलं ना तरच त्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तथाकथित गुड प्रॉडक्टचा उपयोग होईल ना. आणि मला दुसरं असं वाटतं की आता तुमच्याकडे सॅटेलाइट बाईंग नाही आहे, आता OTT इज लिमिटेड बाईंग मराठीसाठी पाहायला गेलं ऑलमोस्ट नो. आणि इट इज नॉट डिफरंट फॉर हिंदी ऑल्सो. लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट. मी आता एक केला हिंदी सिनेमा आणि त्याच्यावरनं माझा संपूर्ण अनुभव आहे आणि त्याच्यापासून या सक्सेसपासून माजून जाण्याची गरज नाही, फेल्युअरपासून खचून जाण्याची गरज नाही. तुम्हाला काही गोष्टी याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कशा प्रकारची गोष्ट निवडताय, एक. दुसरी गोष्ट तुम्ही ती कशा पद्धतीने घडवताय मांडताय, आणि तिसरी गोष्ट तुम्ही कशा पद्धतीने ती कम्युनिकेट करताय. ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्याकडे जर आपण ते सगळं आकलन नसेल ना, ज्यांना ते आकलन नाही त्यांनी केवळ मला सिनेमा निर्माण करायचा आहे, निर्माता व्हायचं आहे, त्या फंदात पडू नये. आपण सध्या जरा आणि अशा लोकांकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी अजिबात पैसे टाकू नये. नाही, ते तर झालंच. आता सध्या माझा तिसरा मुद्दा जो तुमचा होता की हाऊ टू टेक द फिल्म बनली, ओके, फिल्म आपण पाहिली, जसं म्हणाला मला ती आवडली, इट्स ओके. बऱ्याच जणांना आपण दाखवलं, समजा एक 30-40 जण गोळा केली आणि त्यांना आपण दाखवलं. दॅट्स हाऊ वन्स अपॉन अ टाइम दादा कोंडके करत होते की रस्त्यांवरच्या माणसांना बोलवून. अखेर आता काय 12-3-6-9चा जमाना राहिलेला नाही. आता तर 2 तास जरी मधले मिळाले तरी सुद्धा पुष्कळ झाले. आता एक म्हणजे तुम्ही इतके स्टॉलवर्ट आहात याच्यामधले, तर आय वॉन्ट लाईक टू नो फ्रॉम यू की एक फिल्म आपण बनवलेली आहे. द थर्ड पॉइंट ऑफ युअर्स वॉज हाऊ टू टेक द सिनेमा टू पीपल. ह्याच्यामधल्या तुम्हाला म्हणजे तुमचे काय
1 2 3 4 आहेत ते मला मला असं दिसते की आता मला जे लोक घेऊन येतात सिनेमा, कोणी 5 कोटी कोणी 10 कोटी, आणि ते रेफरन्स देतात की अरे हा सिनेमा अमुक जण बनवतोय तो 9 कोटीचा झाला आहे, तो सिनेमा तमुक बनवतोय, एक तर मी आकडा 22 कोटीचा ऐकला, म्हटलं गुड लक, शुभेच्छा आहेत सगळ्यांना. 22 कोटीच्या सिनेमानी 150 कोटी, 10 कोटीच्या सिनेमानी 100 कोटी कमवत, काहीच हरकत नाही. पण ज्यावेळेला तुम्हाला 2 कोटीचा सिनेमा पण 50 कोटी कमवेल ना, दॅट इज गोइंग टू बी द सक्सेस. हे नंबर 1. प्रत्येकाची आज कॉस्ट वाढलेली आहे आणि त्याला तो विचार प्रत्येक, कारण ह्याच्यामध्ये काय होतं, यू आर अ प्रोड्युसर, त्यामुळे, आणि अजितही निर्माता आहे, आपण तिघेही निर्माता. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर फटका कोणाला बसत असेल तर निर्माता या संस्थेला बसतो. आणि रायटर, डिरेक्टर, ऍक्टर, टेक्निशियन्स हे सगळे पैसे कमवत आहेत, त्यांना त्यांचे पैसे मिळत आहेत, आणि निर्माता आणि त्याच्या बरोबरीने करणारा फायनान्सर, हे दोघे जण आता चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये उभे आहेत. आणि त्यामुळे निर्मिती करणाऱ्यांना आणि फायनान्स करणाऱ्यांना पहिल्यांदा हे पाहिलं पाहिजे, किती कोटीचा सिनेमा हे नको सांगूस मला, तो किती प्रेक्षक आणेल आणि कसे आणेल ते मला सांग, मग आपण याच्यावरती बसूया. आणि त्यासाठी ती टूल्स कशी वापरायची, प्रेक्षकांना आणण्यासाठी ती टूल्स कशी वापरायची, निरनिराळे मार्केटिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कशा वापरायच्या, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इनोव्हेटिव्ह मार्केटिंग करावं लागेल. जे बाईपण मध्ये झालं बाई, इनोव्हेटिव्ह मार्केटिंग झालं, विच वॉज रिअली फॅन्टास्टिक थिंग. वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला ग्रुप्सना ऍक्टिव्हेट केलं गेलं, दे केम टू थिएटर. सो हा त्यातला एक मार्ग आपल्यालाही दुवे शोधत राहायला लागतील आणि प्रत्येक फिल्मसाठी अप्रोच वेगळा करावा लागेल. तेव्हा असंही झालं ना की हा पिक्चर फक्त बायकाच बघतील असं पण एक सुरुवातीला म्हणणं होतं लोकांना, नाही फक्त बायका बघतील मग कसं काय त्याला मार्केट मिळणार. पण त्या बायकांनी तो इतका त्यांना तो आवडला. महत्वाचं त्या सिनेमात काय झालं, गोष्ट रिलेट होणं. त्या 6 बहिणींची गोष्ट समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या स्त्रीला कुठेतरी भावली आणि ती पटली, पोहोचली. म्हणजे ती तिची स्वतःची गोष्ट होती किंवा तिच्या बहिणीची गोष्ट होती किंवा तिच्या मैत्रिणीचा कुठला तरी प्रॉब्लेम तिकडे त्यांना दिसला. आणि ती रिलेटिबिलिटी ही कमर्शियल सक्सेससाठी फार महत्वाची आहे. ती गोष्ट माझी वाटणं. आज प्रेक्षक जेव्हा ओनअप करतो ना एखादी गोष्ट, सैराटला ओनअप केलं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी. एव्हरीथिंग प्लेड अ लॉट ऑफ रोल. द वे इट वॉज कम्युनिकेटेड, म्युझिक, एव्हरीथिंग, इट वॉज फॅन्टास्टिक. कुठलाही स्टार नसलेली फिल्म होती. म्हणजे त्या फिल्मच्या मागे उभं राहण्याचं एक धाडस त्यावेळेला निखिल आणि त्याच्या टीमनी झी स्टुडिओमधनं दाखवलं. नागराजनी ती प्रोड्यूस केली आणि उत्तम प्रकारे दिग्दर्शित केली आणि ती फिल्म एक फिनॉमिना बनली. आजही ती फिनॉमिना आहे. त्याची व्हर्जन्स करायचे प्रयत्न इतर प्रतिदेश प्रोडक्शन हाऊसेसनी हिंदीत केले, ते झाले नाहीत सक्सेसफुल. त्यामुळे फिनॉमिना हॅपन्स वन्स, फिनॉमिना डझंट हॅपन ऑन अ रिपीटेड. बाई पण भारी देवा इज अ फिनॉमिना. त्यासाठी ना त्या माणसांचं कन्व्हिक्शन फार महत्वाचं आहे. ते महत्वाचं. निखिल असेल, नागराज असतील, यांनी ज्या कन्व्हिक्शननं तो विषय मांडला आणि तो शेवटपर्यंत रेटला, हे कन्व्हिक्शन पण महत्वाचं आहे. त्याशिवाय होऊ शकत नाही. कन्व्हिक्शन असल्याशिवाय फिल्म बनणारच कशी. यू हॅव टू हॅव दॅट कन्व्हिक्शन व्हाईल शूटिंग अँड व्हाईल मेकिंग. शेवटापर्यंत पाहिजे ना, मी ती कशी पोहोचवणार आहे. त्यामुळे आपल्याला तो सिनेमा एखाद्या गोष्टीमध्ये दिसणं आणि तो योग्य व्यक्तीकडनं लिहून आणि करून घेणं, हे मेन निर्मात्याचं काम काय आहे. एक चांगली गोष्ट आयडेंटिफाय करणं, त्याला कोणी सांगितली असेल आणि त्याला त्यांनी तो शेपअप करणं. पण ते शेपअप करताना त्याचं खर्च सुद्धा मर्यादित राहील. मी योग्य ठिकाणी योग्य ते पैसे खर्च झाले पाहिजेत, अयोग्य ठिकाणी जाता कामा नये, एवढी काळजी घेणं. आणि त्यासाठी त्याला अतिशय टफ राहायला लागतं, ते राहणं. म्हणजे असं होतच नाही की आता समजा मी एखादा चित्रपट करत असताना मी ठरवतो की हा 2 कोटीमध्ये व्हायला पाहिजे, पण मला सिनेमा करताना लक्षात येतं की नाही हा खर्च मला करायलाच पाहिजे. तो कदाचित 2 कोटीचा 2.25 कोटीपर्यंत जातो, 2.5 कोटीपर्यंत जातो, पण 5 कोटी नाही होऊन जाणार. ते रेड फ्लॅग्स तुम्हाला दिसले पाहिजेत. आणि ते साधं गणित आहे. मी जसं तो आकडेवारी तुम्हाला सांगितली 2005 ते 2012 आणि नंतर मी ते थांबवलं, 15 नंतर ते थांबवून टाकलं, कारण म्हटलं आकडेवारीत जाण्यात काही अर्थ नाही, विच विल नॉट यील्ड एनिथिंग. पण त्यावेळेचा सगळा अनुभव तोच होता की वेड्यासारखा लोक नंतरच्या काळामध्ये खर्चाचं गणित इतकं वाढलं की प्रत्येक घटकाच्या अपेक्षा वाढलेल्या आणि त्या जोपर्यंत तुम्ही नियंत्रणात आणत नाही, म्हणजे आर्टिस्ट असतील, रायटर्स असतील, डिरेक्टर्स असतील, एव्हरीवन हॅज गॉन बसर इन दॅट केस. आणि ओनली फ्लॉ ज्याच्याकडे येतो, फ्लॅग ज्याच्याकडे येतो, तो निर्माता आहे. आणि चर्चा माझ्या मते असं आहे, चर्चा फक्त यशस्वी निर्मात्यांची होती
किंवा निर्मात्यांच्या यशस्वी सिनेमाची होते, हा. जसे आपण अजितच्या बाबतीत आता करतो आहोत. Yes, yes. परंतु But अजित का रेस्टॉरंट मध्ये कुठल्या ह्याच्यातनं गेलाय ते मला माहिती. हो बरोबर. Yeah. म्हणजे तेव्हा इनफॅक्ट झीनेच तो सिनेमा घेतला. सो इट वॉज टफ सिच्युएशन इन दॅट केस. Yeah. सो सगळ्या लेवलला आपल्याला प्रेक्षक आपल्याला ताळ्यावर आणतात. ताळ्यावर यायचं की नाही हे इंडस्ट्रीतले धुरीण म्हणून किंवा इंडस्ट्रीतले ॲक्टिव्ह म्हणून आपल्याला ठरवायला लागेल. मग ते निर्मात्यांना ठरवायला लागेल, दिग्दर्शकांना ठरवायला लागेल, कलाकारांनाही ठरवायला लागेल. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. निर्मात्याने कधी असं पण असता कामा नाही की हा मला 2 कोटीचाच बनवायचा सिनेमा. एखाद्या सिनेमाची जर आवश्यकता असेल 10 कोटी खर्च करण्याची, जसं मगाशी नितीन करावा त्यांनी, पण त्याच्यामध्ये त्याचा प्लॅन असला पाहिजे की मला रिकव्हर कसे होणार. मग एखादा सिनेमा असतो ना, एखादा विषय असा असतो की जो मला नाही 2 कोटीमध्ये मांडता येणार, मला त्यासाठी 5-7 कोटी रुपये लागतील, पण मग ते 7-7.5 कोटीचं माझं बजेट वाढून 8.5 कोटीपर्यंत जायला पाहिजे. ते जर 15 कोटीपर्यंत गेलं तर तिकडे काहीतरी चुकतं. हा, एक साधा मुद्दा आहे तुमचा. जर आज आपण ॲव्हरेज तिकीट रेट महाराष्ट्रातला किंवा भारतातला हा 100 रुपये आहे. ॲक्च्युअल तो 79 रुपयापर्यंत जातो एक डेटाप्रमाणे. अगेन आय एम कमिंग टू दॅट डेटा पॉईंट. आणि हे निर्मात्यांनी, कलाकारांनी आणि जे फायनान्सर आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जर सिनेमा 5 कोटीचा केला तर तो, आणि त्याच्यावर म्हणजे टोटल खर्च 5 कोटीचा आला, प्रोडक्शन प्लस P&A मिळून 5 कोटीचा केला, तर बॉक्स ऑफिसमध्ये 100 रुपयाच्या रेटनी किती रुपये आले, 10 कोटीचा तुम्हाला बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिजे, तर तुम्हाला 40% तुमच्या हातात येतात. म्हणजे 10 कोटीचं 40% याचा अर्थ 4 कोटी तुमच्याकडे येणार आहे. मग उरलेले तुम्हाला सॅटेलाइट टेलिव्हिजन OTT मधनं तुम्ही प्लॅन करा. 10 कोटी लोक जर 10 कोटी कलेक्शन मध्ये 10 कोटी ॲट द रेट ऑफ 100 रुपीज करायचं झालं तर 10 लाख लोक थिएटरमध्ये जायला पाहिजे. हे 10 लाख लोक कसे जाणार हे तुमचा प्लॅन क्लिअर असला. आणि मग ते 10 लाख लोकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी तुम्हाला 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. तर जो 2 कोटी तुम्ही, मी म्हणतो P&A मध्ये घालणार आहात, ते 2 कोटी कसे घालणार, कशामध्ये घालणार, जेणेकरून 10 कोटी लोक आले पाहिजेत. मार्केटिंग मधलं एक थंब रूल आहे ते म्हणजे तुम्ही जर 100 रुपये खर्च केलेत मार्केटिंगवरती तर 10% तुम्हाला रिस्पॉन्स येतो. म्हणजे 10 रुपये तुम्हाला परत येऊ शकतात, प्रोव्हाइडेड तुमचं कम्युनिकेशन इज इन प्रॉपर प्लेस. चांगलं असेल, कम्युनिकेशन अट्रॅक्टिव्ह झालं नाही आणि डिस्ट्रीब्युशनचा प्लॅन फसला तर 10 लाख लोकांपर्यंत तुम्ही 10 लाख लोकांना थिएटरमध्ये आणू शकत नाही. आणि त्यामुळे जे आकडे येतात ना की माझ्या सिनेमाने 5 कोटी पहिल्या 2 दिवसात केले, 10 कोटी केले, साधा प्रश्न आहे. 10 कोटी केले याचा अर्थ 10 लाख लोक गेले. 10 लाख लोक जर थिएटरमध्ये गेले असतील 3 दिवसामध्ये तर महाराष्ट्रातली प्रमुख शहरी भागातली थिएटर्स ही ओसंडून व्हायला पाहिजे. प्रश्न हा विचारला पाहिजे की खरंच ओसंडून राहिली का, की हा फेसबुकवरती केलेला आकडा खोटा आहे. तो खोटा असतो, तो बहुतेक वेळेला खोटाच असतो. जिथे ओसंडून वाहतात ना, लाईक पण भारी देवा, तो कळतो ना. गेले लोक. अलीकडे नवीन सुरू झाले मार्केटिंग मध्ये, तिकीट विकत घ्यायची आणि लोकांना आधी हात पाठवायचं आणि मग कॅम्पेन करायची की बघा, दॅट इज नॉट गोइंग टू वर्क, दॅट इज अगेन कॉस्ट. आणि ना तो पुन्हा मराठी प्रेक्षकाचा तो एक आपण विचार करायला पाहिजे की मराठी प्रेक्षक हा माउथ टू माउथ पब्लिसिटी नंतरच खूप नाट्यगृहात किंवा चित्रपटगृहात येतो. हो ना, पण तुम्ही कितीही मार्केटिंग केलं आणि कितीही बंबार्डिंग केलं पब्लिसिटीचं, तरी तो जोपर्यंत नितीन वैद्य मला सांगत नाही अजित बुरेला की अरे हा पिक्चर चांगला आहे तो बघ, तोपर्यंत मी तो जात नाही. पण होतं ना की त्या 1 आठवड्यामध्येच पब्लिक गेलं पाहिजे. आणि आता फ्लो एवढा येतो की पुढचे 3 चित्रपट लगेच रेडी असतात आणि लगेच टाकतात ना पिक्चर. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच म्हणजे शेवटी नाही ना, पण हटवून टाकतात. असं आपल्याला हटवून टाकतात याची जाणीव ठेवून तुम्हाला सगळं करायला पाहिजे ना. नाही, पण हटवून टाकतात. बेसिकली कधी कधी मला आजकाल थोडासा सेटबॅक असा वाटायला लागलेला आहे की पूर्वीचा जो काळ होता तो खूपच ग्लोरियस आणि ग्लॅमरस काळ होता असं मला वाटतं. की 12-3-6-9चा जमाना होता. तुमचे पिक्चर्स मस्त, बहुतेक पिक्चर हे तेव्हा रौप्य महोत्सव 25 आठवडे वगैरे असलं होतं. नाही, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. पण आता आपण फक्त 2 तास मागत असतो. आय एम टॉकिंग अबाउट मराठी सिनेमा. वी आर आस्किंग फॉर ओनली 2 तास. वी आर नॉट शाहरुख खान की बाबा सकाळी माझा 6:30 वाजताचा पिक्चर पण माझा म्हणजे ओव्हरफ्लो होतोय, पब्लिक कॉलेजला न जाताना यंगस्टर येत आहे. तसं काय मराठी सिनेमाच्या बाबतीत तुम्ही कितीही स्ट्रॅटेजीज वापरल्या तरी ते घडणार नाही. फक्त एकच आहे, म्हणजे आता सैराट वगैरे इट्स वन फेनॉमिनल, म्हणजे त्याला थोडंसं वेळ त्याला एक वेळ बाजूला ठेवा. टॉक अबाउट द बाकीचे जे सिनेमे आहेत त्यांच्याबद्दल पण आपल्याला
तितक्याच सहानुभूतीनं बोललं पाहिजे हो ना, किंवा नाही, विचार नाही, केला मी पाहिजे. सगळ्यांच्याच सहानुभूतीने मला प्रामाणिकपणे वाटतं की आपण नेहमी फक्त चॅलेंजेस बद्दल किंवा हर्डल्स बद्दल बोलतो ना, त्याच्याऐवजी तसं नाही, न करता ठेवला जात- पेसिमिस्टिक न राहता निर्मात्याला ऑप्टिमिस्टिकच असायला पाहिजे. आणि मी ह्या अडचणी गृहीत धरून मी तो पिक्चर कसा आणि मार्केट मला आत्ताची जी सिच्युएशन आहे ना, आत्ताच्या सिच्युएशन मध्ये मला निश्चितपणे ऑपॉर्च्युनिटी दिसते. सप्लाय इज टू मच. नो, देर इज नो सप्लाय. दॅट इज नॉट राईट थिंग. सप्लाय आता कमी झालेला आहे. आत्ता तुम्ही जा PVRच्या किंवा आयनॉक्सच्या ऑफिसमध्ये, दे नीड टायटल्स. त्यांना शेवटी त्यांचा धंदा कशावर चालतोय? बरोबर. त्यांचा धंदा फुटफॉलवर चालतोय. ज्यावेळेला 143 कोटी लोक आले 2019 मध्ये, त्यावेळेला दे वर नॉट वरीड अबाउट द फुटफॉल, बिकॉज दे वर गेटिंग द फुटफॉल. फुटफॉल येत होता, त्यामुळे कॉन्टेंट येत होता. असं ते दोन्हीचं गणित होतं. फुटफॉल कमी झाला. तुम्हाला अलीकडच्या काळात दिसेल प्रॉमिनंट प्रोडक्शन हाऊसेस हिंदीमधली सुद्धा त्यांचे फिल्म्स डिले झाले, डिले करतायत. बरोबर. कारण फुटफॉल नाही आहे ना. 143 कोटीवरनं गेल्या वर्षी जर 90 कोटी झाला असेल आणि 90चा या वर्षीचा अंदाज 50 ते 60 कोटीचा असेल, तर इट्स अ पॅथेटिक आता मी सिच्युएशन. वेगळाच प्रश्न करून विचारते की हा फुटफॉल जो कमी होतोय याची कारण काय वाटतं? मी तुम्हाला सांगितलं इकॉनॉमी मधलं असलं, माझ्याकडे सरप्लस पैसा असला तर मी थिएटरकडे जातो. माझ्याकडे तो नाही आहे, त्यामुळे मी मोबाईलवरती खुश आहे. तुमचा ड्रायव्हर मोबाईलवरती खुश आहे. त्याच्याकडे पहिल्यांदा पण नव्हता पैसा, त्याच्याकडे कुठे पहिल्यांदा पैसा? पण सरप्लस पैसा ज्यावेळेला येतो, एक मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हिटी येते, बूम येते. तरुण मुली जे जातात, ज्यांच्याकडे पॉकेट मनी मधनं सिनेमाकडे जातात, तो कमी आता ती संख्या आता कमी झालेली आहे. आज तुम्हाला लक्षात घ्या, आता रोजगाराची अवस्था वाईट आहे. आता इकॉनॉमीमध्ये लिक्विडिटीची सिच्युएशन इज वर्स. तुम्ही बिझनेसमध्ये वाढलेली आपल्याला माहित नाही, हालत खराब आहे. ग्राउंड लेवलला काय गोष्टी आणि जर थिएटरमधली म्हणजे वन ऑफ द प्रॉमिनंट चेन ते मला सांगत होते की दे हॅव टू रिड्यूस द मॅन पॉवर इन द थिएटर्स. कारण लोकच येत नाहीये. बरोबर. लोकच जर येत नसतील, त्यामुळे आज ना मला स्क्रीन मिळत नाहीत वगैरे, हे चांगला सिनारिओ होता त्यावेळेचा सिच्युएशन होता. त्यावेळेला ज्यावेळेला शेवटी तुमचा कॉन्टेंट हा कमांडिंग असला पाहिजे. तुम्ही डिमांड करून स्क्रीन मिळणार नाही. वेन यू कमांड द ऑडियन्स, पीपल विल कम फ्रॉम फॉर एनी. मुंबईत तामिळ सिनेमाला लोक येतात की नाही येतात? त्यांनाही व्यवसायच करायचा, त्यांनाही धंदा करायचा आहे. सिनेमा हॉल्सवाल्यांना कुठल्या भाषेतला सिनेमा आहे याच्याबद्दल काही देणं नाही. त्यांना फुटफॉलची देणंघेणं आहे. या बट तुम्हाला असं होतं की मराठी सिनेमाला जर तुम्हाला एक 10 लोक प्रेक्षक बसलेत, दे जस्ट थ्रो द फिल्म, आणि तेच जर तुम्हाला तिकडे हिंदी चित्रपट असेल आणि 10 लोक बसलेले असतील, दे रन द फिल्म. नाही असं हे इट इज हॅपनिंग. अरे इट इज घडलं असेल, नाही असं नाही, परंतु अगेन आय एम सेइंग, सी वन थिंग इज दॅट द सिच्युएशन इज सच की 5 ते 6 लोक असली तरी सुद्धा तुम्ही फिल्म चालवली पाहिजे. दॅट्स अ रूल. 5 पेक्षा जर काहीतरी 4 पेक्षा कमी आले तर तुम्ही नाही चालवलं, ठीक आहे. पण वेअर आज मला आज जसं वाटतं याच्यामध्ये काही गोष्टी इंडस्ट्री लेवलला जे व्हायला पाहिजेत ना. म्हणजे मला सकाळचा 9:30चा स्लॉट मिळतो, प्राईम टाईमचा मिळत नाही, त्यामुळे लोक येत नाहीत, त्यामुळे माझा बिझनेस होत नाही. अशा मागण्या करण्याच्या ऐवजी आता मला मोठ्या प्रमाणावरती डिजिटल चार्जेस जे द्यायला लागतात, त्याच्याबद्दल इंडस्ट्री म्हणून आपल्याला वेगवेगळे जे डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, जे आपला सिनेमा थिएटरमध्ये पोहोचवतात, त्यांच्याशी बोलणं करायला. ते तर आहे. आपला प्रॉब्लेम तो आहे. आपण आपला खर्च कसा कमी करायचा हे पण बघायला लागेल ना. त्यांना सांगायला लागेल आपल्याला इफेक्टिव्ह कशी होईल आपली फिल्म. कॉस्ट कटिंग म्हणत नाही मी. आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं, आपण कॉस्ट कटिंगच्या मागे जास्त लागतो, त्यामुळे आपण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागतो. नाही, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करताना व्हॉट आय एम थिंकिंग दॅट डिस्ट्रीब्युशनमध्ये जेव्हा एखादा आपण सिनेमा घेऊन जातो तेव्हा डिस्ट्रीब्युटर्सच्याकडनं मला हे ऐकायला मिळतं, अरे नहीं हम उस पर कुछ कर नहीं सकते, वो तो उन्होंने निकाल डाला, वो सिनेपोलिस वाला सुन नहीं रहा है. हे काय आहे, मला हे समजत नाही. कारण असं त्यांच्याकडे प्रेक्षक नसतील ते काय करणार. जसं नितीन प्रेक्षक मध्ये 10 प्रेक्षक जर आले तर हिंदी चित्रपट साधाच असतो. आज मराठी चित्रपटाची समजा 2 करोड कॉस्ट असेल, कसं असतं हिंदी चित्रपटाला हिंदी पण बनवलेला असतो. तू म्हणतेस तसं एका थिएटरमध्ये 10 लोक असतील, पण देशभर तो सिनेमा लागलेला असतो, त्यामुळे त्याचं नेटवर्क वेगळं असतं, त्याचं एकूण गणितच आर्थिक गणित वेगळं असतं. त्यामुळे एका ठिकाणी 10 प्रेक्षक असले तरी तो चालवतो, कारण इतर ठिकाणी तो 100 प्रेक्षक बघत असतात. त्यामुळे ते 2 वेगळ्या बघा, त्या वेगळ्या गोष्टी. मराठी चित्रपटाला थोडीशी सावत्रपणाची ट्रीटमेंट दिली जाते, मला असं वाटत नाही. कारण मराठी चित्रपटाला सावत्र ट्रीटमेंट हा शब्द जरासा हार्श आहे.
शेवटी ती दिली माणसं जाते व्यवसाय यार. करायला बसलेली आहेत ते दिली व्यवसाय जाते. देर आर बघतात. सर्टन सिनेमा की ज्याला जिथे की लोक म्हणतात की नाही 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 याला हा अनुभव मी म्हणजे लोक बॉक्स ऑफिस चांगलं पण घेतलंय, बॉक्स ऑफिसला नाही गेलेले आहेत लोक, सगळ्या ह्याच्यातनं मी आतापर्यंत गेले आणि म्हणूनच मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे बस झालं आता वाटतंय रामराम करावं की काय. नाही मुळात नाही, आता आपल्या मुलाखतीचा रामराम करावा का, कारण 1 तास होऊन गेलाय. नाही मुळात असं मुलाखत रंगली पण जास्त खूप लोकांना निश्चितपणाने ती गप्पा, आवडणार आहे. गप्पा. गप्पा नेट आहे. टेक आउट असं आहे, यातनं काही खचून जाण्याचं कारण नाही. इंटरेस्टिंग स्टोरी ती इंटरेस्टिंगली लोकांपर्यंत Presenting. पोहोचवणं आणि डिस्ट्रीब्यूट करणं, यातली चॅलेंजेस आपल्याला जोपर्यंत ओव्हरकम करता येणार नाही तोपर्यंत काय आपलं सक्सेस आपल्याकडे येणार नाही. नाही, पण नंबर थोडी एक. थोड्या त्याच ह्या वेळेला गोष्टी तुम्हाला पण घडतात. त्याच पण वेळेला हे तुम्ही का दोघं दिग्गज असून मान्य करत नाही आहात की मराठी सिनेमाला थोडी सावत्रपणाची ट्रीटमेंट ही सगळीकडे दिली जाते आणि त्याच्यासाठी आपण कितीतरी वेळा त्याच्यावरती आवाजही उठवलेला आहे की आपल्याला आता तुझं एक पिक्चर बाई पण बारी देवा खूप सुंदर गेलं, चला त्याचे पैलू मला आहेत. सावत्रपणाची ट्रीटमेंटचं हे काम आणलं नाही. तुम्हाला सांगतो, आज PVR सारख्या नेटवर्कमध्ये तुम्ही इथं गेला, PVR मी जसं जीवनी उत्तम प्रकारे बाई पण बारी देवा चालवला तितकंच श्रेय मी PVRला सुद्धा देईन. PVRची पण प्रोग्रामिंगची टीम जी होती ती बाईपणच्या मागे खूप स्ट्रॉंगली उभी राहिली. बाई पण बरे दिवस सोडून द्या, वेड चित्रपटाला आले ना लोक, आले की लोक आले. तेच आता तोच रितेश बेड मध्ये होता, तोच रितेश माऊलीमध्ये होता, माऊली डिन वर्क. म्हणजे ह्याचा अर्थ काय प्रॉब्लेम, तू स्वतःच्या शब्दामध्ये तू प्रॉब्लेम सांगतेस नो आय एम जस्ट म्हणजे सेइंग याचा अर्थ रितेश बघा रितेशला नाही नाही तुम्ही एक लक्षात People did not घेतलं reject Ritesh. People rejected one film and people upheld one other film which they liked. हा साधा प्रश्न आहे ना. सी शाहरुखचा सुद्धा डंकी चालला चालला नाही नाही या. आणि जवान आणि पठाण वॉज अ डिफरंट स्टोरी. जबरदस्त. साऊथ मध्ये खूप चालतात आपण असं म्हणतो. जवानचं आणि पठाणचं तुम्ही साऊथ मधले तामिळ मधले बॉक्स ऑफिस बघा, दे हॅव नॉट इव्हन इन डबल डिजिट्स, म्हणजे 2 कोटी आणि 5 कोटीच्या वर गेलेले नाहीत बॉक्स ऑफिसचं, कारण तिथे शाहरुख मोठा नाही आहे, हिंदीमध्ये तो मोठा आहे. बरं, त्यांना मराठीमध्ये आपल्याला एक आणखीन गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठीचं मार्केट लिमिटेड आहे. मराठीचं मार्केट ओनली फॉर मराठी स्पीकिंग ऑडियन्सेस इन महाराष्ट्र आहे. हिंदीला तुम्ही इंटरनॅशनल ऑडियन्स आहे. That thing is there, of course. तुम्हाला आता इव्हन मराठीचं मी म्हणेन की फक्त सातारा, सांगली, कोल्हापूर तरी देखील मला जी ऑपॉर्च्युनिटी दिसते आता त्याच्यामध्ये तुम्हाला बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी डिजिटल रिलीज तुम्हाला मराठी सिनेमा अनेक भाषांमध्ये डब करून दाखवता येणार आहे. म्हणजे मी आता मंजुमल बॉईज बघितला, हिंदीमध्ये पाहिला, मल्याळी सिनेमा आहे, कोणी स्टार नाही, जोरात चालला केरळमध्ये आणि आता हॉटस्टार वरती आहे, तो हॉटस्टारनी घेतलाय. अरे आपल्याकडे कोरियन फिल्म्स येतात, आपल्याकडे बाकीच्या सगळ्या फिल्म्स येतात, परंतु आज मराठी सिनेमा म्हणजे आपल्या सिनेमाचा अपील, याचा अर्थ आपल्या सिनेमाचा अपील बियॉन्ड लँग्वेज पण व्हायला पाहिजे. It should also go जे beyond. नाहीये झालेलं. पण म्हणजे जे नाहीये झालेलं. पुन्हा आपण त्याच मुद्द्यावरती येतो की आपण त्या सिनेमा या माध्यमाचा विचार करण्यात कुठेतरी कमी पडतोय का. सो सिनेमा करताना आपण इतर लँग्वेज मध्ये जाऊ शकतो का, हा पण एक विचार आपण केला पाहिजे. मराठीमध्ये आपण, माझा प्रश्न आहे, मराठीमध्ये आपण एक्सप्लॉइट करतो, मराठीमध्ये आपल्याला इतकी व्हॅल्यू मिळाली, कॅन दॅट फिल्म त्याचे रिमेक राईट्स तुम्ही विकू शकता. निर्मात्याचा रोल हा मल्टीफोल्ड आहे. निर्माता फक्त एक सिनेमा बनवून रिलीज करण्यापुरता आणि मग चातकासारखा पावसाची वाट बघण्यासारखं नाही की आता कोणीतरी OTT माझ्या नशिबाला येईल. त्याच्यासमोर एक बिझनेस प्लॅन रेडी पाहिजे. माझ्याकडे थिएट्रिकलचा आय एम ट्राईंग दिस मच, त्यासाठी मला इतका पैसा टाकावा लागेल, OTT मध्ये मला इथे इथे शक्यता दिसते, मी आत्तापासून प्लॅन सुरू करतो, बोलायला सुरुवात करतो. अन्य भाषांमधले जे निर्माते आहेत त्यांच्याशी त्यांना मी ट्रेलर पाठवीन सो दॅट दे कॅन गेट एक्सायटेड अबाउट इट. आणि खूप सिनेमाचे राईट तेलुगू मराठी सिनेमाच्या रिमेकचे राईट गेलेले आहेत. मला आठवते माझे साऊथमध्ये मुरांबाचे राईट गेले, गुजरातीमध्ये झाला सिनेमा, सचिन त्याच्यामध्ये होता, गुजरातीमध्ये गोळकेरी नावाचा सिनेमा झाला आणि वी गॉट मनी आउट ऑफ दॅट, चांगला मिळाला. सो तो तिथे सक्सेसफुल झाला. तर मल्टीफोल्ड तुम्हाला ज्याला निर्माता कुठला असला पाहिजे, दिग्दर्शकाने पण हाच विचार केला पाहिजे जो या सिनेमाला सक्सेसकडे घेऊन जाईल अक्रॉस डिफरंट मीडियम्स. मग थिएटर असेल, डिफरंट लँग्वेजेस असतील, सॅटेलाइट चॅनल्स असतील आणि OTT असतील. सॅटेलाइट चॅनल आणि OTT आता घेत नाहीये. आताच सध्या एक काळ असा होता, आपण मार्केटिंगच्या लँग्वेज मध्ये म्हणतो सेल्स याच्यामध्ये, की इट वॉज अ बायर्स मार्केट अँड सेलर्स मार्केट.
2005 ते 2015 हे सेलर्स मार्केट होतं, त्यामुळे व्हॅल्यू मिळत होती. उत्तम काळ होता. उत्तम होता. आता इट I इज बायर्स thoroughly enjoyed मार्केट. that. आता इट इज बायर मार्केट. तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून व्हॅल्यू वरती कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि सिनेमा विकायला लागतो. ही सिच्युएशन आहे. आताला आहे. पण ही सिच्युएशन कायम राहील का? तर तशी नाहीये. तुम्हाला लॉंग टर्म अप्रोच घेणारे निर्माते पाहिजे. पुढचा 10 वर्ष 15 वर्ष 25 वर्षाचा हे घेऊन, तरच तुम्हाला हा बिझनेस म्हणून सक्सेसफुल होईल. जो निर्माता आज येतोय आणि उद्या डिसअपिअर होतोय, ह्याच्यावरती फायनान्सरनी पैसे लावू नयेत, ह्याच्यामागे दिग्दर्शकांनी त्यांच्या नादी लागू नये. कलाकारांनी सुद्धा विचारात घ्यावं, हा विचार केला पाहिजे की मला कोण निर्माता कुठेतरी काय थोडंफार करणार. हे पण वाटतं की काही म्हणजे इंटरेस्ट कलाकारांना आपण घेतो. काही कलाकार असे आहेत म्हणजे अपवादात्मक, परंतु कलाकारांनी पण एक हे गोष्ट बघितलं पाहिजे की हाऊ द सिनेमा विल ग्रो. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जिथे प्रमोशनची वेळ येते तेव्हा बरेचसे कलाकार येत नाहीत किंवा काय होतं. अर्थात माझा हा अनुभव आलेला नाही आहे, पण बऱ्याच लोकांना तो अनुभव आलेला आहे. त्यामुळे हा पण मुद्दा पुन्हा थोडासा कसं मध्ये कांच्या ह्याच्यामध्ये की याच्यामध्ये निर्मात्याचा रोल पण महत्वाचा असतो, कारण तो कशा पद्धतीने या सगळ्या टीमला घेऊन Shape up जातो पुढे. करतोय. ती टीम जर त्याने सांभाळली तर ह्या गोष्टी टाळता येतात. यू हॅव टू बी विथ द टीम. आणि त्यांनी ठरवायला लागेल की ठीक आहे, आज सुदैवानी काय झालंय की देयर इज नो स्टार इन मराठी. लेट्स बी सुदैव रिअलिस्टिक. म्हणतोय. हो, मी ते म्हणतोय. उलट निर्मात्यांसाठी आणि चांगल्या प्रेक्षकांसाठी कॉन्टेंट इज द मला स्टार. ते दुर्दैव काय वाटायला सैराट सारख्या सिनेमामध्ये एकही स्टार नव्हता. सिनेमा सक्सेसफुल झाला. लागलं. करेक्ट. बाई पण भारी देवामधल्या सगळ्या ज्या बायका आहेत त्या सगळ्या 40शीतल्या आहेत त्या ऑलमोस्ट. चांगल्या ऍक्टर होत्या. आणि चांगले उत्तम ऍक्टर आहे. त्यामुळे कंटेंट बिकेम द स्टार. त्यामुळे हा एक मराठीमध्ये मला ही एक ऑपॉर्च्युनिटी दिसते. उत्तम गोष्टी उत्तम प्रकारे तुम्ही जर सांगितलं सादर तर केलं, मराठी प्रेक्षक येणार त्यांना आहे. सांगणं प्रेक्षकाला चांगली गोष्ट पाहिजे. पण मराठी हा आणि कायमच कंटेंट हे ओरिएंटेड दोन याच्यावरनं क्लिअर झालं ना. वेळ चालला आणि माऊली चालला नाही. खर्च दोन्हीकडे जोरदार होता, दोन्हीकडे मोठे टॅलेंट होतं. सो कॉन्टेंट इज द स्टार. त्यामुळे एखादा स्टार म्हणजे निर्माता म्हणून मला असं वाटतं एखादा स्टार खूप जर प्राइसी वाटत असेल ना, त्याला हात जोडून नमस्कार करणं की नाही परवडणार, मला नाही परवडणार तुला. आणि नवीन स्टार्सचा शोध घेत राहणं. गेल्या 15 वर्षात जर तुम्ही पाहिलं, टेलिव्हिजन पासून 99ला मी आता त्याच्याकडे येतो. 99 साली ज्याला झी मराठी आला आणि कामच नव्हती, सिनेमा खाली होता पूर्णपणे, नाटकाला फार हे नव्हता. अशा वेळेला थिएटरमधल्या लोकांनी, थिएटरमधल्या क्रिएटिव्ह टॅलेंटनी टेलिव्हिजनला ऊर्जितावस्था आणली खऱ्या अर्थाने. आणि सगळे नवीन नवीन स्टार, सगळे स्टार झाले. तुम्ही प्रपंचसारखी सिरियल बघा, एव्हरीबडी स्टार आज बघायला गेलं तर. सो फिल्म और टेलिव्हिजन और डिजिटल, दे ऑल्सो हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी टू क्रिएट न्यू स्टार्स. त्यामुळे नवीन टॅलेंटकडे जाणं, बघणं, आयडेंटिफाय करत राहणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि ते ज्यावेळेला तुम्ही अप्रोच घ्याल ना, आणि स्टार त्यावेळेला तुम्हाला कॉस्ट ऑफ आर्टिस्ट विल ऑटोमॅटिकली कम इन कंट्रोल. मला एक वाटतं नाटकामध्ये सुद्धा आणि सिनेमामध्ये सुद्धा स्टार्स आहेत ना, ज्या क्षणी आपल्याकडे लेखक स्टार होतील ना त्या क्षणी सगळं सोपं होईल. किंवा जे त्यांना स्टार म्हणून वाटतं आणि जे खूप प्राईस मागतात त्यांना आपण एक काम करूया ना, पार्टनरशिप करू. पार्टनरशिप करू. तुझ्या याच्यावर जर लोक येणार असतील तर यू शुड गेट द शेअर. वाय नॉट? यू शुड गेट द शेअर. मी तर दोन्ही बरोबर. मी जर माझा अनुभव बोलायचं म्हटलं तर मी दोन्ही अनुभव घेतलेले आहेत. जेव्हा दोघात तिसरा केलं किंवा बापरे बाप केलं, मकरंद अनासपुरे, ही वॉज ॲट द टॉप अँड ही वॉज रिअली अ बॉक्स ऑफिस स्टार. लेट मी बी ओपन अँड फ्रँक. कारण का खरोखरी त्याचं पिक्चर लागलं लोक यायची त्याला बघायला. परंतु आत्ताच्या सिच्युएशनमध्ये बघितल्यानंतर आता अशी कोणाही माणूसाला मी असं म्हणू शकणार नाही की येस ह्याला जर आपण घेतलं, ह्याला जर त्यांनी एवढे डिमांड केले पैसे आणि त्याला जरी दिले तरी सुद्धा येस त्याने एवढे मराठी का तू कुठे हिंदीमध्ये कुठे तसं हिंदीमध्ये होत नाही. आपण पाहिलं ना, डंकी हॅज गॉन फ्लॉम, नाही झालं बरं. त्यामुळे ती संकल्पना तुमचं कॉन्टेंट आणि तुम्ही ते कसं मांडताय याच्यावरती फक्त अवलंबून आहे. आता प्रेक्षकांना गृहीत धरू शकत नाही, नंबर 1. नंबर 2, जर एखाद्याला असं वाटत असेल की आय एम अ स्टार, नंबर 1, आणि मला आय शुड गेट दिस प्राइस, आणि निर्मात्याला ती शक्य नसेल, फाईन, इट इज हिज कॉल. पण ॲज अ निर्माता म्हणून इट इज माय कॉल ऑल्सो. बरोबर. टू लुक फॉर अन अल्टरनेटिव्ह, अँड अल्टरनेटिव्ह इज अवेलेबल. जसं सैराटमधलं अल्टरनेटिव्ह महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातनं आलं आणि त्यांनी राज्य केलं ना त्या काळामध्ये, जोरदार राज्य केलं.
हे मॉडेल आहे म्हणजे दिस इज अ 100 मॉडेल. CR चा वाय business केलाय. वाय डोंट वी लुक ॲट दिस ॲज अ मॉडेल? इट्स अ गुड मॉडेल. लेट द स्टोरी बी द स्टार and where writers and director will play a big role and also producer will play a good role. So he will shape up the film, his money will be valued, it will go into the right things. काय ना हा इतका कन्फ्युजिंग हे पडतो मला कधी कधी. देर हॅव बीन फिल्म्स वेअर द स्टोरी हॅज बीन व्हेरी पॉवरफुली प्रेझेंटेड बट फ्लॉप्ड ॲट द बॉक्स ऑफिस. पण त्याच्यातच गंमत आहे. What do you mean by that? अशा पद्धतीने आपलं जे फील्ड आहे क्रिएटिव्ह फील्ड चॅलेंज केलं येतं ना आपल्याला. गंमत आहे. त्याच्यातच गंमत आहे. तरी तू आपण ते नवीन करणार आहोत. सिनेमा करायला भाग तुला पडलं जातं, तू करतेस. आपल्या सगळ्यांना किडा आहे, आपल्या सगळ्यांना त्याची पॅशन आहे. करेक्ट. आणि त्याला बिझनेसचं आवरण घालण्याची गरज आहे. बरोबर. नाही तर तो किडा आपल्याला त्रास देईल खूप. बरोबर. त्यामुळे मला वाटतं या बातोबातोमीचा शेवट करताना एवढंच आपण म्हणू शकतो की जे काय आपल्याला क्रिएटिव्ह म्हणून काही करायचं आहे त्याला नितीनसारख्या माणसाचं बिझनेसमन जर आपल्याबरोबर असेल तर आपण चांगला व्यवसाय करू शकतो. आउटलुक हा बिझनेसचा असला पाहिजे, माझ्यासारख्या माणसाचा किंवा असं नाही. प्रत्येक निर्मात्यांनी बिझनेसचा आउटलुक घेऊनच अप्रोच व्हायला हवं. आणि त्यामुळे त्यांना फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज प्रेक्षकांना आपण काय व्हॅल्यू आहेत ना देणार आहोत ते ज्या वेळेला तुम्ही क्लिअर कराल, मग किती खर्च करा, 1 कोटी करा किंवा 10 कोटी करा किंवा 20 कोटी करा. प्रेक्षकांना मी आउट अँड आउट कॉमेडी सिनेमा देते, मला त्याच्यातून काही प्रेक्षकांना शिकवण वगैरे नसेल द्यायची तर चालेल ना. आउट अँड आउट कॉमेडी पण लोकांना ते आवडलं पाहिजे. इतकं सोपं आहे. त्यातनं बिझनेसचा आउटलुक काय तुमचा तो पण तुम्ही आधी डोक्यात क्लिअर असलं पाहिजे की हा किती लाख लोकांनी पाहायला पाहिजे. हाऊ फार यू ट्रस्ट ऑन युअर लक फॅक्टर. जाता जाता लास्टचा प्रश्न, बिकॉज नाउ वी हॅव डिस्कस सो मच अबाउट द बिझनेस आणि त्याचे तुकडे 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 पाडून आपण प्रत्येक ह्याच्यावरती भरपूर चर्चा केली. एक 5-10% आहे ना. ओनली 10%. लक फॅक्टर जरूर आहे. ओनली 10%. नाही, लक फॅक्टर जरूर आहे, पण द लक ऑल्सो हॅज टू हॅव अ प्रॉपर प्लॅन. इफ देर इज नो प्लॅन देर इज नो लक दॅट विल सपोर्ट यू. देर इज अ सेइंग इन इंग्लिश दॅट चान्स फेवर्स द प्रिपेअर्ड माइंड. Wow. So luck is the chance in film and a prepared mind is the business outlook of a producer. That is necessary. फॅन्टॅस्टिक. आज इतकी सुंदर चर्चा झालेली आहे आमची बातोबातोमीमध्ये आणि अशीच चर्चा आपण थिएटर म्हणजे नाटकांच्या बाबतीतही करणार आहोत. त्याच्यामध्ये अर्थातच दुसरं पॅनल असणार आहे, परंतु मी तुम्हा दोघांचेही आभार मानते की आज तुम्ही दोघंही अक्षरशः वेळात वेळ काढून इथे आलेला आहात आणि इतकी सुंदर चर्चा जी मला असं वाटतं की प्रत्येकाने हे बघितलं पाहिजे, कारण की ह्याच्यातून खूप काही आपल्या सर्वांना शिकण्यासारखं आहे. जे आता एस्टॅब्लिश निर्माते आहेत त्यांना सुद्धा आणि जे येऊ घातलेले आहेत त्यांना सुद्धा. सो थँक्यू सो मच. थँक्यू. बातोबातोमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दोघंही जण आलात याबद्दल मी आपले आभार मानते आणि एक भेट आपल्याला आद्या या हर्बल प्रॉडक्ट्सची. धन्यवाद. थँक्यू. आज आपण दोघंही माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पार्टिसिपेट करायला आलात याबद्दल मी आपल्या दोघांचे आभार मानते आणि आद्या हर्बल प्रॉडक्ट्सतर्फे तुम्हाला भेट. थँक्यू.